माझे नाव अजय. मी माझ्या वर्गात आणि शाळेत सगळ्यात हुशार विद्यार्थी म्हणून माझी ओळख होती. शाळेतील कोणत्याही शिक्षकांची माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा एक सिन्सिअर विद्यार्थी म्हणून होता. माझ्या शाळेतील लाईफमध्ये असो किंवा कॉलेज लाईफमध्ये असो, माझी कोणतीही गर्लफ्रेंड नव्हती. ज्याप्रमाणे मी शाळेत प्रगती केली, त्याचप्रमाणे कॉलेजमध्येही सर्वात टॉपवर असलेला विद्यार्थी मी होतो. जसजसं मी माझे शिक्षण पूर्ण करत गेलो आणि त्यानंतर मी एका चांगल्या पदावर नोकरीला रुजू झालो, तोपर्यंत माझी एकही गर्लफ्रेंड नव्हती. आयुष्यात फक्त अभ्यास आणि मिळालेल्या कामाबद्दलच मी विचार करत राहिलो. कोणत्याही परक्या मुलीशी किंवा बाईशी बोलायला मला भीतीच वाटत होती. एवढाच नाही, प्रत्येक मुलगा आपल्या आयुष्यात येणारी अर्धांगिनी म्हणजेच आपली होणारी बायकोला पाहण्यासाठी जातच असतात. पण त्या भीतीपोटी ते कामही माझ्याने होऊ शकले नाही. कारण त्या मुलीसमोर काय बोलावे तेही मला सुचणार नव्हते. म्हणून आई वडिलांना जी मुलगी योग्य वाटेल त्याच मुलीशी मी लग्न करायला तयार होतो. पण माझ्या सासरच्यांनाही आश्चर्य वाटले, कारण नेमका मुलगा फक्त त्यांना फोटोमध्येच पाहायला मिळाला होता. मी त्या ठिकाणी उपस्थित नसल्यामुळे ते पण माझ्यावर संशय घेऊ लागले. पण वडिलांच्या सांगण्यानुसार आणि मला चांगल्या पदावर असलेल्या नोकरीमुळे त्यांनी लग्नासाठी होकार दिला. पण माझ्या होणाऱ्या बायकोच्या मनात अनेक प्रश्न सुरू होते. कारण साहजिकच होते, मुलगी पाहतेवेळी मुलगा मुलगी हे आपापले मोबाईल नंबरांची देवाणघेवाण करतच असतात. कारण ते दोघेही एक दुसऱ्यांच्या आवडीनिवडी व एकमेकांच्या बोलण्यावरून त्यांच्या स्वभावाची पारख करत असतात. पण आमच्यात असं काहीही घडलेलं नव्हतं. आमचे लग्न 2 महिन्यानंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत ठरले होते. कारण मला 2 बहिणी होत्या. त्यांच्या मुलांना सुट्ट्या लागल्यावरच त्यांनी माझं लग्न करण्याचा दबाव घरच्यांवर टाकला होता. असेही त्यांचे म्हणणे बरोबरच होते. कारण मुलांना सुट्ट्या नसल्या की बायकांना फार धावपळ करावी लागते. कारण घरच्यांसोबत मुलांनाही त्यांना बरोबरीने पाहावे लागते. आणि लग्नात जर सुट्ट्यांमध्ये नसलं तर त्यांना माहेरी यायलाही वेळेवर जमत नाही. आता माझ्या लग्नाला 10 दिवस बाकी होते. घरच्यांनी सर्व तयारी करून ठेवली होती. आणि त्याचवेळी माझे दोघंही बहिणी घरी आल्या होत्या. त्यातली लहान बहीण मला म्हणाली, दादा, तुझ्या वहिनीशी फोनवर बोलणं होतं की नाही? तेव्हा मी तिला म्हणालो, ज्या दिवसापासून आमचं लग्न जमलेलं आहे त्या दिवसापासून आजपर्यंत मी एकही फोन तिला लावला नाही. मला फक्त आईने तिचा फोटोच दाखवला होता आणि त्यांच्यावरच विश्वास ठेवून मी लग्नाला होकार दिला आहे. मग बहीण मला म्हणाली, का बोलला नाहीस तू अजून वहिनीसोबत? का? तुझ्याजवळ तिचा मोबाईल नंबर नव्हता का? त्यावर मी बहिणीला सांगितले, अगं तसं नाही, मला फोनवर तिच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नव्हता आणि तिच्याशी काय बोलावे हे मलाही सुचत नव्हते. असेही तुला माहीत आहे, मी आजपर्यंत दुसऱ्या मुलीशी किंवा बाईशी असं कधीच बोललेलो नाही. मला फार भीती वाटते ग. मग माझी बहीण मला म्हणाली, अरे, ती तर तुझी होणारी बायकोच आहे ना, ती आता परकी कशी? त्यावर मी बहिणीला म्हणालो, असू दे, घरी आल्यावर पाहिल मी तिच्याशी कसं काय बोलायचं आहे. माझ्या लग्नाची सर्वच तयारी झालेली होती आणि आज माझं लग्न होणार होतं. पण लग्नाबद्दल मला काहीच उत्साह नव्हता. पण प्रत्येक मुलगा आपल्या आयुष्यात आनंदाचा क्षण म्हणजे लग्नच असतो असे म्हणतात. पण माझे या उलट होते. मला या गोष्टींमध्ये काही इंटरेस्ट नव्हता. लग्नातही माझी बायको माझी शेजारी बसलेली असून सुद्धा मी तिच्याशी एक शब्दही बोलला नाही किंवा तिच्याकडे पाहिलेही नाही. त्यानंतर संध्याकाळी जेव्हा माझ्या बायकोची बिदाई झाली आणि आम्ही एकाच गाडीत माझ्या घराकडे निघण्यासाठी रवाना झालो. पण अशा क्षणात काही मुलं गाडीतच अर्धवट काम पार पाडतात आणि नवरी मुलगी अशा क्षणाची आणि आपल्या नवऱ्याचे आपल्याबद्दल असलेल्या प्रेमाचा आनंद ती अगोदरच घेत असते. पण माझ्या बाबतीत असं काहीच घडलं नाही. मी गाडीत बसल्यानंतर काही वेळातच झोपी गेलो. माझी बायको माझ्याकडे पाहून स्वतः म्हणत असेल, काय मनुष्य आहे हा. एवढी सुंदर मुलगी, ते पण नवरीच्या वेशभूषात असून तिच्याशी बोलणं सोडून हा डोळे बंद करून झोपलाही. मग ती स्वतःच्याच विचारात माझ्या खांद्यावर मान टाकून ती पण झोपली. पण तिचा मानेच्या स्पर्शाने माझ्या अंतर्मनात अजून तशी फिलिंग जागृत झाली नव्हती.
रात्रीला 11 वाजेपर्यंत आम्ही आमच्या घरी येऊन पोहोचलो. यावेळेस मला व माझ्या बायकोला वेगवेगळ्या रूममध्ये झोपवण्यात आले. दुसऱ्या दिवशी आमचा लग्नाचा सत्यनारायण होता. माझ्या बायकोचे डोळे मला शोधत होते की माझा नवरा माझ्याशी आज तरी बोलावा, पण माझी तिच्याशी बोलण्याची इच्छाच होत नव्हती आणि तिच्याबद्दल मला काही फिलिंगच वाटत नव्हती. ती एवढी सुंदर साडी घालून माझ्यासमोर येऊन म्हणाली, "अहो, कशी दिसतेस मी या साडीत." पण मी तिच्याशी एक शब्दही न बोलता दुसऱ्या रूममध्ये आलो. हे सर्व दृश्य माझ्या लहान बहिणीने तिच्या डोळ्यांनी पाहिले. मग ती म्हणाली, "अरे दादा, तुला वहिनी विचारत होती ना, मग तू का बोलला नाहीस तिच्याशी?" "अगं, घरात सर्वजण आहेत, कसं बोलू मी तिच्याशी?" "अरे, कसं बोलू म्हणजे? असे नॉर्मली बोलायचे आपल्या बायकोशी. तुला त्याच्यासाठी वेगळी भाषा शिकायची गरज नाही रे. अरे, अजून तू एक शब्दही तिच्याशी बोलला नाहीस. तिच्या मनाला किती वाईट वाटत असेल रे. याचा विचार तर कर. ती लग्न करून तिची सगळी नाती तुझ्यासाठी सोडून आली आहे. पण मला एवढे सगळेजण सांगून सुद्धा माझ्या बायकोमध्ये कामाला इंटरेस्ट का येत नव्हता आणि का तिच्याबद्दल ती फिलिंग माझ्या मनात जागृत होत नव्हती, हे मला स्वतःलाच कळत नव्हते. पूजा झाल्यानंतर आजची रात्र आमची मधुचंद्राची रात्र होती. या क्षणाची प्रत्येक नवविवाहित मुलगा मुलगी आतुरतेने वाट पाहत असते. अशा वेळेसही मी माझ्या बायकोजवळ नसून गच्चीवर जाऊन झोपलो होतो. तेव्हा मला माझ्या मोठ्या बहिणीने सांगितले, "अजय, आजपासून तू एकटा झोपायची नाही. तुझी जागा आता तुझ्या बायकोजवळ आहे." मग मी ताईला म्हणालो, "अगं ताई, राहू दे, मी याच ठिकाणी झोपतो." तेव्हा ताईने मला जबरदस्तीने त्या ठिकाणाहून उठवून मला ज्या ठिकाणी माझी बायको झोपली होती त्या ठिकाणी घेऊन आली. तिने दार उघडून मला आत पाठवले. तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण माझी बायको ही फक्त तिच्या आतल्या कपड्यांवर होती आणि ती त्या कपड्यांवर अशी दिसत होती की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. ती आतुरतेने माझीच वाट पाहत होती की या क्षणाला माझा नवरा माझ्याजवळ येऊन बसेल व माझ्याशी प्रेमाने बोलेल आणि मला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलेल आणि माझ्याशी भरभरून प्रेम करेल. ती फक्त तशीच बसून राहिली आणि मी पलंगावर जाऊन तिच्याकडे न पाहता आणि तिच्या शेजारीच झोपलो. ती त्याच ठिकाणी बसून माझी उठण्याची वाट पाहत होती. मग भरपूर वेळ वाट पाहूनही ती पण माझ्या शेजारी झोपली. मग सकाळी जेव्हा मी उठलो तेव्हा माझ्या शेजारी माझी बायको नव्हती. माझ्या बहिणींनी आई-वडिलांना माझ्या बायकोशी मी कशा प्रकारे वागतोय हे त्यांना त्याबद्दल सांगितले होते. मग त्या सर्वांनी मिळून मला महाबळेश्वर पाठवण्याचे प्लॅन केले. म्हणजे मी आणि माझी बायको या ठिकाणी काही दिवस एकटे राहून एकमेकांना जाणून घेऊ, यामागे त्यांचा उद्देश होता. मी पण वडिलांच्या शब्दाचा मान ठेवून त्यांना महाबळेश्वर जाण्यासाठी हो म्हणालो आणि तयार होण्यासाठी बाथरूममध्ये आलो. ज्यावेळेस मी आंघोळ करत होतो त्यावेळेस माझ्या लक्षात आले की महाबळेश्वर या ठिकाणी माझा कॉलेजमध्ये शिकत असलेला एक मित्र त्या ठिकाणी जॉबवर होता. मी त्याच घाईगर्दीत आंघोळ करून त्या मित्राचा नंबर मी फेसबुकवर शोधण्याचा प्रयत्न केला आणि काही मिनिटानंतर मला त्यात यशही आले. मी त्याला लागलीच फोन करून कळविले की मी आज संध्याकाळी महाबळेश्वरसाठी घरून निघत आहे. तरी एखादी चांगली हॉटेल त्या ठिकाणी असेल की मला सांग. त्याचे नाव विक्रम होते. विक्रमला फारच आनंद झाला होता, कारण एवढ्या वर्षानंतर आम्ही दोघंही भेटणार होतो. त्यामुळे त्याने कोणतीही हॉटेल न सांगता तो मला म्हणाला, "तू अगोदर या ठिकाणी ये, मग मी तुला सांगेल की कुठे राहायचं आहे तुला." म्हणून मी त्याच्या आशेवर आज संध्याकाळी प्रायव्हेट स्लीपर बसचे रिझर्वेशन केले. आमची गाडी संध्याकाळी 7 वाजेची होती. म्हणून आम्ही 3-4 दिवसांचे कपडे पॅकिंग करायला सुरुवात केली. मी कोणालाही न सांगता माझे कपड्यांची बॅग स्वतःच पॅक केली आणि माझी बायकोही तिच्या साड्या बॅगमध्ये सेट करण्यात व्यस्त होती. ती एकदा मला बोलली, "अहो, मी कोणकोणत्या साड्या घेऊ?" पण मी तिच्याकडे लक्ष न देता बाहेरून टीव्हीसमोर बसून टीव्ही पाहू लागलो. मग तिने तिच्या पद्धतीने स्वतःचा सामान पॅक केला. दुपारचे जेवण करून मी थोडा वेळ आराम केला आणि माझी बायकोही घराच्या कामात दुपारपर्यंत व्यस्त राहिली. संध्याकाळचे 6:30 वाजले होते.
माझ्या घरापासून बस स्टॉपचे अंतर हे 15 मिनिटाचे होते. म्हणून घरचे सर्वजण आम्हाला सोडण्यासाठी त्या ठिकाणी आले होते. आमची बसही त्या ठिकाणी लागली होती. आम्ही सर्व सामान बसच्या डिक्कीत व्यवस्थित ठेवला आणि बुकिंग केलेल्या सीटवर येऊन बसलो. सर्वांना बाय करून घरातील मंडळीही आपल्या घरी परतली होती आणि डबल बेडच्या सीटवर मी आणि माझी बायको होतो. गाडी निघण्याचा वेळही झाला होता आणि आम्ही दोघंही आमच्या सीटवर झोपलो. पण माझी बायको एकटक नजरेने माझ्याचकडे पाहत होती आणि माझे लक्ष हे मोबाईलमध्येच होते. हळूहळू माझ्या बायकोचा हात हा माझ्या हाताला स्पर्श करू लागला. ती तिच्या पद्धतीने मला तिच्या जवळ येण्यास भाग पाडत होती. पण मला अशा गोष्टींमध्ये काही इंटरेस्ट नसल्यामुळे ते मला स्वतःलाच समजत नव्हते की एक सुंदर मुलगी आपल्या शेजारी झोपलेली असून सुद्धा आपण तिच्यावर का प्रेम करू शकत नाही. कारण मला स्वतःवरच विश्वास नव्हता. कारण अशा गोष्टीत मी फार लांब होतो. आपल्यामुळे तिला जर त्रास झाला तर तो उगीच कारण होईल, म्हणून त्यापेक्षा नकोच. म्हणून मी कूच बदलून दुसरीकडे मान वळवली. आता रात्रीचे 11 वाजले होते. आम्हा दोघांनाही झोप लागत होती. आम्ही झोपल्यानंतर ज्या वेळेस आमचे डोळे उघडले त्यावेळेस सकाळचे 7 वाजले होते. मग जेव्हा गाडीतल्या माणसाने महाबळेश्वर आले आहे असा आवाज दिल्यानंतर आम्हा दोघांचे डोळे उघडले आणि त्या क्षणाला मी माझ्या मित्राला फोन केला आणि 5 मिनिटाच्या अवकाशात तो आम्हाला रिसीव्ह करण्यासाठी त्या ठिकाणी लागलीच पोहोचला. मग खाली उतरल्यानंतर मी आणि विक्रम जेव्हा एकमेकांना भेटलो तेव्हा आम्ही एक दुसऱ्याला घट्ट मिठीच मारली आणि एकमेकांकडे पाहू लागलो. तेव्हा मी त्याची ओळख माझ्या बायकोशी करून दिली. पूनम हा माझा मित्र विक्रम आहे. आम्ही कॉलेजमध्ये सोबतच शिकत होतो आणि विक्रम ही माझी बायको. त्याने पूनमला नमस्कार केला आणि आमचा सामान त्याच्या गाडीच्या डिक्कीत टाकून तो डायरेक्ट आम्हाला त्याच्या घरी घेऊन आला. मग मी त्याला म्हणालो, अरे विक्रम, मी तुला हॉटेल बुक करायला सांगितली होती आणि तू डायरेक्ट तुझ्याच घरी घेऊन आला. त्यावर विक्रम मला म्हणाला, अरे इतक्या वर्षानंतर आपण एकमेकांना भेटलो आहोत आणि ते पण तू हॉटेलमध्ये थांबायचे म्हणतोस. मग माझे हे सरकारी घर कशासाठी? मग विक्रमने आम्हाला घरात बोलवले आणि त्याच वेळेस त्याने त्याच्या बायकोला आवाज दिला, अरे अंजली, बाहर आ जाओ, मेरा दोस्त आ गया है. मग मी विक्रमला म्हणालो, अरे विक्रम, तुझे काय लव्ह मॅरेज झाला आहे का? त्यावर तो मला म्हणाला, हाँ यार, क्या करूँ, कॉलेज के बाद जब मैं अभी पढ़ाई करने के लिए गया था तो तब मेरी और अंजलि की मुलाकात हुई. फिर हमारी मुलाकात प्यार में बदल गई और उसके बाद प्यार करते करते ही हमने शादी कर ली. हमारे दोनों के घर वालों को कोई एतराज़ नहीं था, इसलिए हमें भी कोई प्रॉब्लेम नहीं हुई. तेव्हा समोरून त्याची बायको अंजली आली. ती पूनमपेक्षाही सुंदर दिसत होती. पण तिला पाहिल्यानंतर माझ्या मनात एक वेगळीच फिलिंग निर्माण होऊ लागली. तशी फिलिंग मला पूनमकडे पाहिल्यानंतर होतच नव्हती. मग मी मनातल्या मनात म्हणालो, अंजलि मेरी बीबी होती तो आज मुझे महाबळेश्वर आने की ज़रूरत नहीं पड़ती. अंजली वहिनी बोलायला फार मनमोकळी होती. तिने आम्हाला पाहिल्यावरच ती म्हणाली, अरे भाई साहब, कैसा रहा आपका सफ़र? शादी में तो आपने हमें बुलाया ही नहीं, अकेले अकेले ही शादी कर ली. पण परक्या बाईसमोर मला फार लाज वाटत होती बोलायला. पण तिच्याकडे पाहिल्यानंतर तिच्याशी बोलतच राहावे असे मला वाटत होते. आणि जेव्हा मी अंजली वहिनीशी बोलत होतो तेव्हा पूनमही माझ्याकडे पाहत होती. मग अंजली वहिनी पूनमच्या शेजारी बसून तिच्याशी बोलू लागले आणि इकडे मी आणि विक्रम आमच्या गप्पा सुरू होत्या. पण अधूनमधून माझं लक्ष अंजली वहिनींच्या सुंदरतेकडे जात होते. मग वहिनी मला म्हणाली, अरे भाई साहब, हमने सुना है कि आप हनीमून के लिए यहाँ आए हैं. त्यावर मी वहिनींना हो म्हणालो. मग वहिनी मला म्हणाल्या, यहाँ का मौसम भी काफ़ी अच्छा है, आपको भी मज़ा आएगी. हर नए जोड़े शादी करने के बाद या हनीमून मनाने के लिए आते हैं. मग अंजली वहिनींनी पूनमला किचनमध्ये काही दाखवण्यासाठी नेले आणि इकडे मी आणि विक्रम हॉलमध्ये बसून TV पाहत होतो. पण सकाळपासून मी तयार झालेलो न होतो म्हणून मला कसं तरी होत होते. म्हणून मी विक्रमला सांगून फ्रेश होण्यासाठी बाथरूमकडे गेलो. मी बॅगमधून माझा स्वतःचा टॉवेल काढला
आणि जेव्हा बाथरूममध्ये आलो तेव्हा माझे समोरचे दृश्य पाहून डोळेच मोठे झाले. कारण असं दृश्य पाहून माझ्या मनात जी उत्सुकता जागृत झाली ती मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. कारण समोरच अंजली वहिनींचे आतले कपडे हँगिंग केले होते आणि त्यातून पाण्याचे थेंब खाली टपकू लागले होते. असं वाटत होते की आताच ओले करून त्या ठिकाणी ठेवले असावेत. पण माझ्या बायकोकडे तर असे कपडे मी कधी बाथरूममध्ये पण पाहिले नव्हते. हे फार कॉस्टली असतील म्हणून वहिनींनी त्यांच्यासाठी घेतले असावेत. पण एक वेळेस मी त्यांना हात लावून पाहिले तेव्हा ते फार सॉफ्ट व मुलायम लागत होते. मग मी पण वेळ वाया न घालवता पटकन आंघोळ करून बाहेर आलो आणि तयार होऊन हॉलमध्ये विक्रमजवळ येऊन बसलो. माझ्यानंतर पूनमही तयार झाली आणि ती पण अंजली वहिनीसोबत किचनमध्ये आमच्यासाठी चहा व नाश्त्याची तयारी करू लागली. ब्रेकफास्ट केल्यानंतर विक्रम मला महाबळेश्वरमधील मार्केट दाखवण्यासाठी घेऊन आला. त्याला पण घरासाठी काही सामान घ्यायचा होता म्हणून तो एकटा न येता मला पण सोबत घेऊन आला. अर्ध्या तासापर्यंत आम्ही मार्केट फिरण्यात व्यस्त राहिलो आणि बरोबर 11 वाजेला सामान घेऊन घरी आलो. बसमध्येही माझी काही व्यवस्थित झोप झाली नव्हती म्हणून मी थोडा आराम करण्यासाठी दुसऱ्या रूममध्ये आलो. तिकडे अंजली वहिनी आणि पूनम या स्वयंपाकासाठी लागल्या होत्या. मग विक्रमने बरोबर मला 1 वाजेला जेवणासाठी बोलवले. आम्ही सर्वजण त्यांच्या घरात असलेल्या डायनिंग टेबलवर बसूनच जेवण केले. जेवणानंतर विक्रमही हा सकाळी लवकर उठल्यामुळे त्यालाही झोप लागत होती. त्यासाठी तो थोडा आराम करण्यासाठी त्याच्या रूममध्ये झोपण्यासाठी गेला आणि इकडे पूनम व अंजली वहिनी या किचनमध्ये आवरून त्यांच्या रूममध्ये परत झोपायला गेल्या. पण मी हॉलमध्येच बसून मोबाईल पाहू लागलो. मी एकटाच होतो. मग काही वेळानंतर अंजली वहिनी ह्या किचनमध्ये गॅसचे रेग्युलेटर बंद करण्यासाठी त्यांच्या रूममधून बाहेर आल्या आणि त्यांचे लक्ष माझ्याकडे गेले. मग किचनमधून डायरेक्ट त्या माझ्याजवळ येऊन उभ्या राहिल्या आणि मला म्हणाल्या, क्या हुआ भाई साहब, आपको नींद नहीं आ रही क्या? आपकी बीबी आपका इंतज़ार कर रही होगी. अभी अभी शादी हुई है आपकी, कुछ वक्त उनके साथ भी बिताओ. मग मी अंजली वहिनींना म्हणालो, भाभी एक बात बोलो, आप मेरी ज़िंदगी में पहली औरत है जिससे मैं निडर होके बातचीत कर रहा हूँ. नहीं तो पराई औरत के सामने मुझे बात करना आता ही नहीं. मुझे काफ़ी डर लगता है. ऐसे लगता है कि मुझसे बहुत बड़ी गलती हो रही है उनसे बातचीत करके. मग अंजली वहिनी मला म्हणाल्या, अरे भाई साहब, वह पराई नहीं है, आपकी धर्म पत्नी है, अर्धांगिनी है वो आपकी. आप जो बोलोगे वो वही करेगी. ऐसे उनसे दूर मत भागो, नहीं तो फिर एक बार बात हाथ से निकल गई तो पछताने के अलावा जिंदगी में और कुछ नहीं बचेगा. मग मी वहिनींना म्हणालो, भाभी, शादी करने के बाद ऐसा क्या करना होता है जिससे हम अपनी पत्नी को अपने काबू में कर सकते हैं? ऐसा काम तो मेरे दिमाग में कभी नहीं आया. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, भाई साहब, आप खाली शरीर से और उम्र से बड़े हो, दिमाग आपका छोटे बच्चे की तरह ही है. आपकी उम्र में आदमी को 2-2 बीबियाँ हो जाती है, मगर आपसे एक ही भी काबू में नहीं आ रही है. मग मी वहिनींना म्हणालो, भाभी माफ़ी चाहता हूँ, मगर मैंने आज तक उससे कभी बात ही नहीं की. तेव्हा वहिनींनी आश्चर्याने तोंडावर हात ठेवला. क्या बात कर रहे हो आप भाई साहब, अभी तक आपकी उससे बातचीत भी नहीं हुई. आप दोनों शादी से पहले मिले थे कि नहीं? मग मी वहिनींना म्हणालो, नहीं भाभी, मैंने पूरी जिम्मेदारी अपने माँ और पिताजी के हाथ में सौंप दी थी. आपको जो लड़की अच्छी लगती है मैं उसी से शादी करूँगा. तेव्हा वहिनी मला म्हणाल्या, अरे कैसे आदमी हो आप, उस लड़की पर क्या बीत रही होगी, कितनी सुंदर बीबी है आपकी और आप हनीमून मनाने के लिए यहाँ आ गए. आप दोनों की एक दूसरे से जान पहचान नहीं है तो क्या खाक के प्यार करोगे एक दूसरे के साथ. मग मी वहिनींना म्हणालो, वही चीज़ तो मुझे नहीं जम रही है भाभी. मग वहिनी मला म्हणाल्या, अरे वो तुम्हारे वंश को आगे बढ़ाने के लिए अपना पूरा परिवार छोड़ के पूरी जिंदगी आपके साथ गुजारने के लिए आई है. देखो मैं जैसा बोलती हूँ वैसा करो, फिर तुम दोनों में खूब प्यार हो जाएगा. फिर उसके बाद तुम्हें अपनी बीबी को छोड़ने का मन ही नहीं करेगा. मग मी वहिनींना म्हणालो, उसके लिए मुझे क्या करना चाहिए भाभी. मग वहिनी मला म्हणाल्या, तुम सबसे पहले अपने रूम में जाओ, अपनी बीबी से हिम्मत करके प्यार से बात करो. उसके बाद अपने दोनों हाथ उसके ऐसी जगह स्पर्श करो कि उसे भी तुम्हें छोड़ने का मन नहीं करे. फिर देखना
तुम भी उससे दूर नहीं रह पाओगे. मग मी वहिनींना म्हणालो, कोशिश करके देखता हूँ भाभी. त्यानंतर वहिनी आपल्या रूममध्ये झोपण्यासाठी गेल्या. पण माझी हिंमतच होत नव्हती पूनमजवळ जाण्याची. म्हणून मी काही वेळ त्याच ठिकाणी बसून राहिला. पण काही मिनिटानंतर मला पाण्याची तहान लागल्यामुळे मी पाणी पिण्यासाठी किचनजवळ आलो आणि त्याच वेळेस मला किचनच्या रूममधून कशाच्या तरी कुजबूज करण्याचा आवाज कानी पडला. हा आवाज माझ्यासाठी वेगळाच होता आणि तो अंजली वहिनींचा आवाज होता. मी त्यांच्या रूमच्या दाराजवळ आलो. दार हा थोडासा अर्धवट उघडा होता की त्यातून डुंकून मी जेव्हा पाहिले तेव्हा माझ्या अंतर्मनात एक वेगळीच आग त्या क्षणाला निर्माण झाली. आयुष्यात असेही प्रेम असू शकते याची कल्पना मला त्यावेळी झाली. अंजली वहिनी आणि विक्रम एकमेकांच्या मिठीत होते आणि विक्रम हा वहिनींवर भरभरून प्रेम करत होता. भरपूर वेळापर्यंत मी त्या दोघांना त्याच ठिकाणी उभा राहून न्याहाळत होतो. मग अंजली वहिनींनी असं काम केलं की ते मी तुम्हाला शब्दातही सांगू शकत नाही. त्यानंतर मला पूनमची जाणीव झाली. जर आपण असंही प्रेम पूनमवर केलं तर ती पण अंजली वहिनीसारखी आपल्याला भरभरून प्रेम करेल. पण अंजली वहिनींची सुंदरता पाहून मला त्यांना या क्षणाला मिठीतच घ्यावेसे वाटत होते. यावेळेस त्यांच्या रूमचा लाईट ऑफ झाला. ते दोघंही शांत झाले होते. पण मी मागे वळणार तोपर्यंत अंजली वहिनी हा दार उघडून बाहेर आल्या आणि त्याच वेळेस त्यांनी मला समोर पाहून त्यांच्याच तोंडाला हात लावला. मग त्या मला म्हणाल्या, अरे भाई साहब, आप यहाँ खड़े रह के क्या देख रहे थे? तेव्हा मी वहिनींना म्हणालो, कुछ नहीं भाभी, मैं तो यहाँ पानी पीने के लिए आया था. फिर कुछ आवाज़ आपके रूम में से आ रही थी तो वही देख रहा था. मग वहिनी मला म्हणाल्या, इसका मतलब तुमने मुझे और विक्रम में ऐसी हालत में ही देख लिया कि वो मैं तुम्हें बता भी नहीं सकती. मग मी वहिनींना म्हणालो, हाँ भाभी, मुझे माफ़ कर दो, मैंने ऐसा काम नहीं करना चाहिए था. मग वहिनी मला म्हणाल्या, मैं कब से यही प्यार की तो बात कर रही थी आपसे. आप भी पूनम के साथ ऐसा ही प्यार करो कि वो आपको छोड़ के ना जा सके, क्योंकि हर औरत की शादी के बाद यही प्यार अपने पति से पाने की चाहत होती है और बाकी उसे ज़िंदगी में कुछ नहीं चाहिए. अभी आप भी देखो, मेरे और विक्रम के बीच में कितना घनिष्ठ प्यार है. हम एक दूसरे के बिना एक पल भी नहीं रह सकते. आपको भी ऐसा प्यार पूनम के साथ करना है. कभी वो खुश रह पाएगी, नाही तो फिर आपका तलाक पक्का समजो. आता माझ्या लक्षात हळूहळू यायला लागलं होतं की जे प्रेम पूनम माझ्यामध्ये शोधत होती ते प्रेम असे होते. पण हे काम बायकोचे नसून अगोदर नवऱ्याला करावे लागते. तेव्हा एकमेकांच्या संगतीने हा संबंध जुळून येतो. मी जेव्हा स्वतःशीच विचार करत होतो तेव्हा अंजली वहिनी माझ्याकडे एकटक नजरेने पाहत होते. मग काही वेळाने त्या मला म्हणाल्या, भाई साहब, टाइम वेस्टेज मत करो, अभी भी आपके पास बहुत टाइम है. पूनम आपका इंतज़ार कर रही होगी. उसके पास जाओ और उसकी प्यार की भूख मिटाओ. वहिनींच्या सांगण्याप्रमाणे मी मनात ठाम निर्णय घेऊन पूनम ज्या रूममध्ये झोपली होती त्या रूममध्ये येऊन पोचलो. मग मी दाराला कडी लावून मी बेडवर येऊन बसलो. मी तिला लांबूनच बसून पाहत होतो. पण खरंच माझी पूनम ही खूप सुंदर होती. माझे हात थरथरत मी तिच्या हातांना स्पर्श करू लागलो. पण यावेळेस ती गाढ झोपेत असल्यामुळे तिच्याकडून काही रिॲक्शन मिळत नव्हते. मग माझ्या मनात विक्रमसारखे प्रेम करायची भावना उजळून आली. तेव्हा मी पूनम शेजारी झोपलो. आता माझं लक्ष तिच्या ओठांकडे होते. तिचे ओठ अगदी गुलाबाच्या पाकळ्यांसारखे बारीक व गुलाबी होते. मी परत हिंमत करून माझ्या हाताचा एक बोट तिच्या ओठांवर फिरू लागला आणि यावेळेस पूनमने आपले डोळे उघडले आणि मला पाहून ती दचकून उठून आपल्या जागेवर बसली आणि म्हणाली, अरे तुम्ही केव्हा आले? ती माझ्याशी बोलतच होती. त्याच वेळेस मी माझा एक बोट तिच्या ओठांवर ठेवला आणि तिला म्हणालो, पूनम, माझ्याने फार मोठी चूक झाली. मी फक्त अभ्यासात आणि नोकरीतच व्यस्त राहिलो. आयुष्यात माझ्यामुळे कोणाला आनंद मिळेल या गोष्टीची मी कल्पनाच करू शकलो नाही. पण या गोष्टीची मला आज जाणीव झाली की लग्नानंतर एका नवऱ्याचे आपल्या बायकोप्रती काय काम असते त्याची. नवरा जर काही करत नसेल तर बायकोने कितीही सांगितलं तरी त्याचा काही फायदा होत नाही. मग मी पण हळूहळू माझे ओठ पूनमच्या ओठांजवळ नेले. पूनमचाही हा पहिलाच अनुभव असल्यामुळे तिचेही श्वास वर खाली होऊ लागले होते. ती पण भरपूर दिवसापासून याच गोष्टीची माझ्याकडून वाट पाहत होती. आमच्या दोघांचे गरम श्वास फक्त आमच्या एकमेकांना स्पर्श होत होते.
मग आमच्या नाकातून घेणाऱ्या श्वासाचा वेगही वाढू लागला होता. मग मी वेळ वाया न जाऊ देता माझे ओठ पूनमच्या ओठांवर टिकवले. पूनम ही मला भरभरून अंजली वहिनींसारखी साथ देऊ लागली. तिच्याही अंतर्मनात माझ्या मनासारखी आग लागली होती. मग हळूहळू आम्ही दोघांनी आमच्या अंगावरील कपडे बाजूला ठेवून आयुष्यातला लग्नानंतरच्या पहिल्या प्रेमाचा भरभरून आनंद घेतला. आता खरंच पूनम ही मला खूप आवडायला लागली होती. तिच्याशी मी आता मनमोकळेपणाने बोलू लागलो होतो. आम्ही महाबळेश्वरला 4 दिवसाच्या जागेवर 10 दिवस राहिलो. त्या 10 दिवसात मी आणि पूनम आम्ही दोघांनी एकमेकांशी भरभरून प्रेम केले. जेव्हा वेळ मिळाला तेव्हा आम्ही दोघंही प्रेम करायचो. पण खरंच लग्नानंतर बायकोशी भरभरून प्रेम करायचा जो आनंद आयुष्यात येतो तो आनंद कधीच मिळू शकत नाही. मग ज्या वेळेस आम्ही आमच्या घरी परत जात होतो त्यावेळेस मी वहिनींना मनापासून धन्यवाद म्हणालो. कारण आम्ही जर त्यांच्या घरी थांबलो नसतो तर या प्रेमाची कल्पनाही माझ्या डोक्यात आली नसती आणि परत मला पूनमशी कधी बोलायला मिळाले नसते. अशा प्रकारे मित्राच्या बायकोकडून मला लग्नानंतर बायकोशी कसे प्रेमाचे संबंध ठेवावे याबद्दल माहिती सांगितली.